प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, ज्यांनी कोणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं, त्यांच्या विचारांना स्वीकारलं, त्यांच्या जीवनाचं भलं झालं. क्षेत्र कोणतंही असो, राजकारण असो, सामाजिक कारण असो, अर्थकारण असो, जीवनाचं कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कोणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं, त्याच्या आयुष्याचं भलं झालं. राजकारणामधलंच आपण उदाहरण द्यायचं झालं तर आज भारतातल्या कोणत्याही राजकीय नेत्याला, कार्यकर्त्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय उभं राहताच येणार नाही. राजकारणामध्ये त्याला टिकाऊ धरताच येणार नाही, त्याला टिकताच येणार नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि त्यांचे विचार जो कोणी अंमलात आणेल तोच राजकारणामध्ये यशस्वी ठरताना दिसत आहे. 1952 पासूनच्या भारतातल्या पहिल्या निवडणुकीपासून तर आज तागायत झालेल्या निवडणुकीपर्यंत कोणतीही निवडणूक घ्या, मग ती लोकसभेची घ्या, विधानसभेची घ्या, नगरपालिकेची घ्या, ग्रामपंचायतीची घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांची घ्या, गल्ली बोळातली कोणतीही निवडणूक घ्या, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच नाव केंद्रीय स्थानी राहतं. थलपती विजय तामिळनाडू मधला एक नौखा नेता, एक तरणा बांड नेता, 2 वर्षापूर्वी ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये 2024 मध्ये ह्या तरुणाने तमिळनाड वेत्री कळगम नावाचा एक पक्ष निर्माण केला, प्रादेशिक पक्ष त्यांनी निर्माण केला. आणि तो निर्माण केल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याने तो पक्ष निर्माण केला त्याच दिवशी त्याने आपली विचारधारा स्पष्ट केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालणार आहे, पेरियार रामास्वामी यांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालणार आहे, हे त्याने जाहीरपणे सांगितलं. त्याने आपल्या पक्षाची ध्येय आणि धोरणं जाहीर केली आणि त्यावर हुकूम त्याने तामिळनाडूमध्ये राजकारण केलं. मित्रांनो, जे आजवर कोणालाही जमलं नाही, केंद्रामध्ये वर्षानुवर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या काँग्रेसला आणि भारतीय जनता पक्षाला, जे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत, ज्यांना जे जमलं नाही ते विजय यानं करून दाखवलं. AIADMK ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्ष आणि द्रविड मुन्नेत्र कळगम या 2 पक्षांभोवती फिरणार तामिळनाडूचं राजकारण या विजयला आपल्या भोवती फिरवायला भाग पाडलं, अर्थात आंबेडकरी विचारधारा घेऊन. आज विजयचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये विजय बाबासाहेबांच्या प्रतिमांना डोक्यावरती घेऊन चालतोय, जय भीमचे नारे देतोय आणि जाहीर भाषणांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारतवाला निर्माण करायचा आहे, बाबासाहेबांच्या विचारांवरती आधारित मला तामिळनाडू निर्माण करायचं आहे, हे जाहीरपणे तो सांगत होता. आणि ते जनतेला भावलं आणि म्हणून जनतेनं विजयच्या पदरात दणदणीत यश टाकलं. परंतु ज्यांनी कोणी बाबासाहेबांना नाकारलं, अर्थात बाबासाहेबांना नाकारण्याचा प्रश्न येतच नाही. ज्याला राजकारणामध्ये टिकायचं, ज्याला राजकारणात मोठं व्हायचंय, तो बाबासाहेबांना टाळू शकत नाही, डावलू शकत नाही. परंतु ही घोडचूक महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील नावाच्या नेत्यानं केली. एक उभरता कार्यकर्ता, उद्याच्या भविष्यातला एक मोठा आशादायक नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु या मनोज जरांगे पाटलाने त्यावेळेला, ज्या वेळेला थलपती विजय असा राजकीय जन्म झाला, त्याच वेळेला या जरांगे पाटलाचा सुद्धा राजकीय उदय झाला. दोघांचा राजकीय उदय एकाच वेळेला. तिकडे थलपती विजयच्या सभांना लाखोंची गर्दी, इकडं मनोज जरांगे पाटलाच्या सभेला सुद्धा लाखोंची गर्दी. परंतु थलपती विजयच्या प्रत्येक सभेमध्ये
तो बाबासाहेबांच्या प्रतिमांना स्थान देत होता, बाबासाहेबांच्या विचारांना तो भाषणामधून बोलून दाखवत होता आणि कृतीमध्ये करून दाखवत होता. नेमकं त्या उलट मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये करताना दिसत होते. मनोज जरांगे पाटलानं बाबासाहेबांच्या विचारांना तर सोडा, बाबासाहेबांच्या विचारांना त्यांना कधी आपल्या भाषणामध्ये कधी जाहीर पद्धतीनं वाच्यता केली सुद्धा नाही. परंतु साध्या बॅनरवर सुद्धा ह्या व्यक्तीनं बाबासाहेबांचा फोटो लावला नाही. बाबासाहेबांच्या बद्दल हा द्वेष होता की जाणून बुजून त्यांनी केलेलं ते कारण का म्हणजे जाणून बुजून केलेला तो खोडसा प्रकार होता, ते काही कळायला मार्ग नाही. आणि त्याच्याबद्दल मनोज जरांगे पाटलांना अजूनपर्यंत कधी स्पष्टीकरण दिलेलं नाही. आरक्षण मागतो, पण आरक्षण ज्यांनी दिलं त्या बाबासाहेबांचा फोटो कुठे आहे? महाराष्ट्रातली जनता विचारत होती. त्या आरक्षणाचे जे जनक आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळणार आहे, त्या बाबासाहेबांचा फोटो का लावत नाही? मनोज जरांगे पाटलाने त्यावरती कधी उत्तर दिलेलं नाही. आणि अर्थात आपण पाहतोय चित्र, एकीकडे तामिळनाडूमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणारा, बाबासाहेबांच्या फोटोला उराशी कवटाळणारा थलपती विजय तामिळनाडू जिंकतोय, तामिळनाडूचा थलपती बनतो. आणि दुसरीकडे बाबासाहेबांना बॅनरवरती सुद्धा नाकारणारा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामधून नामशेष होतोय. हा बाबासाहेबांच्या विचारांचा करिश्मा आहे. ज्यानं बाबासाहेबांना स्वीकारलं त्यांच्या जीवनाचं भलं झालं, सोनं झालं, कल्याण झालं, उद्धार झाला. आणि ज्यानं कोणी बाबासाहेबांना नाकारलं त्याचा जरांगे पाटील बनला. हे वास्तव आहे, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. हा इतिहास आहे, नाकारून चालणार नाही. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्राचा थलपती बनण्याची सुवर्ण संधी आली होती. मनोज जरांगे महाराष्ट्राचा थलपती बनू शकले असते, परंतु मनोज जरांगे पाटलानं ज्या वेळेला बाबासाहेबांचा फोटो सुद्धा बॅनरवरती लावायला नकार दिला, त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील शून्य बनले. मनोज जरांगे पाटलाचं राजकारण उभं राहायच्या आधी मनोज जरांगे पाटलाचं राजकारण खतम झालं होतं. भले मनोज जरांगे पाटलाला पाहायला लोक येत असतील, त्यांची ती गावरान भाषा ऐकायला लोक येत असतील, परंतु आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा थलपती बनू शकत नाही. होय, संधी आहे. बाबासाहेबांचे विचार हे नेहमी संधी देतात. आताही मनोज जरांगे पाटलांनी जर बाबासाहेबांना स्वीकारलं, बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात केलं, डोक्यात घेतलं आणि कृतीमध्ये आणलं, तर निश्चितपणे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा थलपती बनू शकतात, अशी आम्हाला आशा आहे. मनोज जरांगे पाटलांनी थलपती बनावं यासाठी आमच्या त्यांना मंगल सदिच्छा सुद्धा आहेत. परंतु मनोज जरांगे पाटलांना पहिलं बाबासाहेबांना स्वीकारावं. आपोआप मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचा थलपती बनल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील ऐकताय ना? विजयने जे केलं ते तुम्ही करू शकताय महाराष्ट्रामध्ये, पण विजय आधुनिक विचारसरणीचा, त्याला माहित आहे या भारताचं भलं कोणत्या विचारांमध्ये आहे, आपल्या राज्याचं भलं कोणत्या विचारांमध्ये आहे. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये या भारताचं भलं आहे, आपल्या राज्याचं भलं आहे, हे विजयनं जाणलं आणि बाबासाहेबांचे विचार तो घेऊन पुढे निघाला. म्हणून तामिळनाडू त्याला जिंकता आलं, तामिळनाडूचा थलपती त्याला बनता आलं. मनोज जरांगे पाटील, वेळ लावू नका, बाबासाहेबांचे विचार स्वीकारा, बाबासाहेबांच्या विचारांनी मार्गक्रमण करा. महाराष्ट्राचा थलपती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.